रामकृष्ण हरी मित्रांनो, शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे शेवगा शेतीमध्ये कोणते आंतरपिके घ्यावे आणि केव्हा घ्यावे, त्याची योग्य वेळ कोणती, हे नियोजन फार महत्त्वाचं. बऱ्याच मित्रांचं म्हणणं असं झालं आपण नवीन शेवगा लागवड करतो. आता जे मित्र नवीन शेवगा लागवड करतात, आपण सांगितलं होतं जानेवारी एंडिंग पर्यंत ज्यांना नवीन लागवड करायची त्यांनी करून घ्या. बरेच मित्र करताय, पण त्यांना असं वाटतंय बाबा आपण गल्लीचं अंतर त्यांना 12 फूट सांगतो किंवा 13 फूट सांगतो. जसं जमिनीचा पोत आहे तुमच्या, समजा जमीन हलकी भारी मध्यम, तर आपण काय करतोय, आपण सर्व मित्रांना असं आपल्या अनुभवानुसार असं सांगतोय बाबा जिथं मिडियम जमीन आहे तुमची, लय भारी नाही लय हलकी नाही, अशा ठिकाणी तुम्ही 12 फूट अंतर ठेवा गल्लीचं, आणि झाडाचं अंतर 6+2 ठेवा. आणि जिथं लयच भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, दांडगी जमीन आहे, तर अशा ठिकाणी आपण त्यांना सांगितलं 13 फूट अंतर ठेवा, 13 ते 14 फूट. भविष्यात त्यांना ब्लोअर हाकायची पाळी आली तर अशा मित्रांना आपण सांगितलं 14/7+2 करा. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लागवड करायची, जी नवीन लागवड करताय ती. आणि ज्या मित्रांना आता वाटतंय मध्ये लय अंतर झालं, तर बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं आंतरपीक, काही मित्रांनी विचारलं बा गहू करू मका करू, तर मित्रांनो ही चूक करू नका. आंतरपीक जरूर घ्या, पण कोणते पिकं घ्यायची हे महत्वाचं. आपल्याला स्पर्धा पीक नकोय. स्पर्धा पीक म्हणजे आता हे शेवग्याचं झाड आहे समजा, आपलं या झाडाची उंची आपली 10 ते 15 फूट होती, याच्या बरोबरीने वाढणारी पिकं नकोय आपल्याला. तर आपल्याला कोणते पिकं पाहिजे, तर आपल्याला पाहिजे त्याच्या म्हणजे जमिनीपर्यंत 2-2.5 फूट वाढणारी पिकं घ्यायची, म्हणजे शेवगा पण तुमचं वर जाणार आहे आणि खाली तुमचं जे डबल उत्पन्न घेणार तुम्ही. समजा तुम्हाला वाटतं 2-4 महिन्यात आपला 6 महिने शेवगा चालू होतो, तोपर्यंत आपली जमीन खाली न राहता काहीतरी त्याच्यातून मिळत. तर अशा प्रकारे आता मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं काय आहे, याच्यामध्ये तुम्ही मिरची लागवड करू शकता, तो एक बेस्ट पर्याय आहे. मिरची तुम्ही बेडवर पण घेऊ शकता. मध्ये तुम्हाला वाटलं जी तुमचं 12 फूट अंतर, त्याच्यामध्ये पण एक तुम्ही 6 फूट एक बेड पाडून त्याच्यावर पण मिरची लावू शकता. किंवा जो 6 फुटाचा बेड आहे त्याच्यावर तुम्ही टरबूज लागवड पण करू शकता. शेवगा उतरून वर आल्यानंतर 1 फुटाचा झाल्यानंतर आपण ती टरबूज लागवड करू शकतो. फक्त शेवग्याच्या बेडवर आपल्याला टरबूज लागवड करायची नाही. का करायची नाही ते पण त्याच्या मागचं कारण पण मित्रांनो, कारण आपल्याला शेवग्याची वाढ करायची आणि टरबूजाचं झाड असं असतं समजा टरबूज लावल्यानंतर आपल्याला 2 ते 2.5 महिन्यात ते मार्केटला न्यायचं. त्याच्यामुळे आपण त्याला बरेचसे लिक्विड खतं देणार आहे. काही वेळेस त्याची वाढ करायची, काही वेळेस वाढ थांबवायची, काही वेळेस फुगवण करायची. तर आपल्या 2 महिन्यात शेवगा काय असं वर जाणार नाही. 2 महिन्यात आपलं शेवगा होणार आहे 2.5 ते 3 फूट. तर शेवग्याची वाढ थांबायला नको. समजा आपण 05234 अशी ग्रेड वापरली तर शेवग्याची वाढ थांबून जाते आणि झाडाचा जागीच विस्तार होतो. तर आपल्याला असं न करता समजा मधोमध सेंटरला एक तुम्ही 6 फुटावर टरबूजाची लागवड करू शकता. मिरची केली तर मिरची तुम्ही पूर्ण क्षेत्रात करू शकता, म्हणजे एक शेवग्याच्या पण गल्लीवर लावू शकता आणि मधल्या पण डिस्टन्सवर घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे मिरचीचं पण घेऊ शकता. बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं बुवा आता आपण राजमा करू शकतो. तुम्ही राजमा पण त्याच्यामध्ये पेरू शकता, हरभरा पण पेरू शकता, भुईमुग पण करू शकता. असे वेगवेगळे जे जमिनी लागते, कोथिंबीर करू शकता. समजा 1 महिन्याच पीक घ्यायचं तुम्हाला, मेथीची भाजी करू शकता अशा प्रकारे. आणि बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं तर वांगे करायचे. वांगे करू नका मित्रांनो, कारण वांग्याला काय होतं, थ्रिप्स जास्त राहतं, आळीचं पण अटॅक वांग्यावर जास्त होतं आणि वारंवार वांग्याला हे आपल्याला पॉवरफुल अशी औषधं मारावं लागतं आणि त्याचा परिणाम आपल्या शेवग्याची वाढीवर होणार आहे. आणि जे औषध मारणार आहे तुम्ही, जे पॉवरफुल औषध मारतो आपण, ते शेवग्याच्या पानांवर गेल्यानंतर पानं पिवळे होणार आहे तुमची, ते पण करायचं नाही. तर मित्रांनो आता फक्त आपल्याला पिकं कोणते घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. या 1 नंबर मिरची, 2 नंबर हरभरा, म्हणजे आपल्या शेवग्याला जास्त पाणी द्यायचं नाही आपल्याला, त्या पिरियडमध्ये तुम्ही हरभरा पण वापरू शकता, करू शकता. त्याच्यानंतर राजमा करू शकता. त्याच्यानंतर जिथं उन्हाळ चवळी होती किंवा उन्हाळ मूग होतो अशा ठिकाणी मूग पण करू शकता. ज्या भागामध्ये उन्हाळ्यात पण मूग करतात, जळगाव पाचोरा भागात आपण उन्हाळ्यामध्ये पण मूग पेरतात ते शेतकरी. उन्हाळ्यामध्ये म्हणजे जानेवारी नंतर मूग पेरतात, असे पण मित्र ते मूग करू शकता. भुईमुगाची शेंगा करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही कलिंगड म्हणजे टरबूज पण लावू शकता, काकडी पण लावू शकता, वेलवर्गीय कोणतं पीक घेऊ शकता, फक्त खाली जमिनी लागत असणारे पिकं. तर आता समजा वेलवर्गीय पिकामध्ये आपण समजा धरला गिलक, दोडक, काकडी, आता हे बरेचसे आता आपण बांबूर टमाट्यासारखे लावायला लागलो. टमाटे पीक घ्यायचं नाही मित्रांनो आपल्या, म्हणजे जे खर्चिक पीक आहे आणि ज्याला जास्त स्प्रे घेणार असं पीक आपल्याला घ्यायचं नाही. तुम्ही कोबी पण घेऊ शकता, पण कोबीचं पण अंतर मधल्याच बेडवर घेऊ शकता, याच्यावर घ्यायचं नाही. कोबीला पण औषध भरपूर मारावं लागतं, पण कोबीचं पीक जसं चालू शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं. आता आपण बघू शकता आपल्या हे आता
या झाडांची आपली पावसामुळे वाढ झाली नव्हती, आपण याची आता कटिंग करून घेतलेली ना. आता आपण याच्यामध्ये मिरचीचं पीक घेतलेलं होतं. मिरचीचं पीक म्हणजे आपण हे घरी खाण्याकरताच लावलेलं होतं, पण आता हाही तर तुम्हाला दाखवतोय. याला आता मिरच्या पण चालू झालेल्या, काही मिरच्या पिकलेल्या आहे म्हणजे लाल पण झालेल्या, काही हिरव्या पण आहे. आपण आपल्या घरच्यासाठीच केलेलं, त्याच्यामुळे ते लाल पण होऊन दिलेलं, म्हणजे आपल्याला पुढे त्याचा वापर होणार आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. शेवग्याची दोन्ही झाडाची मध्ये पण 2 झाडं टाकू शकता किंवा 1 झाड टाकू शकता, तुमच्या हिशोबाने करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा आंतरपिकातलं. कोणाला काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्कीच सांगा. लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.